श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा. तर फणसोप येथे फणसोप हायस्कूलच्या मागे माझी आंब्याची बाग आहे 4 एकराची. तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत. खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं. ज्यावेळेला मला रेन वॉटर हार्वेस्टिंग याबद्दल कळलं, मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणारं पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं. तिसरा पर्याय, मी माझ्या बागेतून एक ओहळ जातो, पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं, तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे. आता ह्याचा उपयोग मला तर झाला आहे, कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे, महिन्याला 2 किंवा 3. ते प्रमाण आता मला एप्रिल मे मध्ये ते मला मागवावं लागतं. म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काय टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला. बाकी हा फायदा तर नक्कीच होतो. आणि माझं असं म्हणणं आहे की ते पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही. माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं लाखो लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय, ह्याचं मला खूप समाधान आहे. आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला? नक्कीच. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत, ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं, त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो, कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार. मग ज्या वेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन, जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची, तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल. त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते. आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला? मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारीपासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते, महिन्यातनं 1 किंवा 2 जसा उपसा असेल तसं, ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मे मध्ये किंवा काही वेळेला मे मध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे. अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे. अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल? नक्कीच प्रत्येकाने ह्या बाबतीत प्रयत्नशील आणि कृतिशील असलं पाहिजे. जसं मी पहिलं उदाहरण दिलं की बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो, आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो, पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे, भविष्यात त्याची गरज आहे. पाण्याचंही तसंच आहे. सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परसात, आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं, पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.